नमस्कार. नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर आज आपण पाहिलं स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं सध्या पाहायला मिळून येतं. खरं तर आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 2मध्ये उभा आहे. प्रभाग क्रमांक 2मधील सध्या सर्वांच्या चर्चेतील नगरसेवक म्हणजे वसंत शेठ बोराटे. खरं तर पाहायला गेलं तर आज त्यांनी नागेश्वर महाराजांचं दर्शन केलं आहे. खरं तर भाऊ काय सांगाल, नागेश्वर महाराजांचं दर्शन करून तुम्ही सध्या आता प्रभागात फिरायला चालू केले, काय सांगाल? आज प्रचाराला मी जन आशीर्वाद यात्राची सुरुवात खऱ्या अर्थाने आज केलेली आहे. हे करत असताना सुरुवातीला ग्रामदैवत नागेश्वर महाराज यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर आमची ग्रामस्थांची जेवढी तालीम मंडळ आहे त्या ठिकाणी त्या मंडळांमध्ये जाऊन तिथं दर्शन घेतलं आणि हा सगळा आशीर्वाद घेऊन प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाला मी जे केलेलं काम आहे ते सांगायला आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला मी आज माझ्या प्रभाग 2मध्ये जाणार आहे. या माध्यमातून सगळे मित्रपरिवार, सर्व माझे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले, माता भगिनी सर्व आहेत. तर बहुसंख्येने मला वाटलं नव्हतं की आज एवढ्या जणांची उपस्थिती लाभेल, परंतु अतिशय चांगला रिस्पॉन्स मला माझ्या सर्व सहकाऱ्यांनी दिला आहे. या माध्यमातून एक चांगली ताकद मला मिळते आणि इथून पुढं मी जोमानं कामाला लागेल. खरं तर आज तुम्ही नागेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक झालात, काय साकडं घातलं? साकडं काय, आता प्रचार करायचा, जे काही नशिबात ते होईल एवढं काय. आज आम्ही खरं तर हे आज अहवालाचं प्रदर्शन करायचं होतं. अहवाल सगळ्यांना देऊन जी काही कामं केली त्या माध्यमातून पुढं जायचं. खरं तर मोशी येथील जे ग्रामदैवत आहे नागेश्वर महाराज चरणी या ठिकाणी नतमस्तक झालेत. खरं तर या ठिकाणी सगळे ह्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 2मध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलीत. बहुसंख्येने असे इथले प्रभागातले नागरिक जे आहेत ते एकत्रित होऊन सध्या खरं तर मोशीकरांचा जो इतिहास आहे, खरं तर ज्या व्यक्तीशी सगळे नागरिक पाठीशी राहतात त्यांचा विजय जो आहे तो निश्चित होतो. त्याच्यामुळे वसंत शेठ बोराटे यांच्यासुद्धा पाठीमागं सगळे गावकरी उभा राहिलेत. निश्चितच खरं तर विजय हा निश्चितच म्हणावं लागेल. अशा पद्धतीने सगळे ज्या नागरिकांच्या पाठीशी राहती मोशी त्याचा विजय निश्चित होतो. भाऊ आहेत माझ्यासोबत. भाऊ, खरं तर काय सांगाल, मोशीकरांचा सुद्धा इतिहास आहे, ज्या व्यक्तीच्या पाठीशी उभी राहती मोशी त्याचा विजय जो आहे तो निश्चित मानला जातो. खरं तर आज सगळे म्हणजे हजारोंच्या संख्येने सगळे आता हे मोशी नागरिक उपस्थित झालेत. काय वाटतं तुम्हाला? आता नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेऊन वसंत शेठचं काम चांगलं आहे. प्रभागात सगळे गावकरी आणि बाहेरचं वर्ग सगळं वसंत शेठच्या मागं आहे. नक्कीच विजयाची वाटचाल कशा पद्धतीने दिसते. खरं तर काका बोराटेसुद्धा माझ्यासोबत आहेत. त्यांनी देखील शिवसेनेचं बंधन तोडून सध्या घड्याळ हाती बांधलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच सध्या वसंत शेठ बोराटे यांच्या प्रचारात ते सध्या दिसत आहेत, म्हणजे प्रभागात फिरत आहेत. काय सांगाल? आज पहिल्यांदा ग्रामदैवत नागेश्वर महाराजांना आशीर्वाद घेऊन त्यानंतर सर्व प्रभागात फिरण्याचा हा मानस केलेला आहे आणि नागेश्वर महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना केलेली आहे की पूर्ण पॅनल हा विजयी होणार आहे. हे नागेश्वर महाराजांकडे साकडं घातलेलं आहे. तरुण आहेत माझ्यासोबत. खरं तर की मोशी भागातून प्रभाग क्रमांक 2मधून वसंत शेठ बोराटे टॉप नगरसेवक म्हणून ओळख आहे त्यांची. खरं तर प्रभागात गेल्या कित्येक वर्षापासून ते नेतृत्व करत आहेत. प्रभागात चांगल्या पद्धतीची कामं त्या प्रभागात झालेली पाहायला मिळून येत आहेत. काय सांगाल? वसंत शेठचं काम हे खूप चांगलं आहे. त्यांच्या पाठीमागं पूर्ण युवा वर्ग, ज्येष्ठ मंडळी हे सर्वजण आहेत आणि त्यांचे काम पाहता मला असं वाटतं प्रभाग क्रमांक 2मध्ये नाही तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणारे नगरसेवक असतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचा जो पॅनल आहे हे राष्ट्रवादीचा पॅनल ह्या ठिकाणी निवडून येईल. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.